जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी बाबवी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीभगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवमस्कंद अवतरणिका. नवमस्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम पृषधाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्येशी, नाभाग अंबरीश कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःख निवृत्ती पंचमात सांगितली ती, इक्ष्वाकू मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी, सगरचरित्र अष्टमी, भगीरथ कथा नवमी, गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी, इक्ष्वाकू वंश वेल द्वादशी, निबी वंश त्रयोदशी, चतुर्दशी चंद्रवंश. वृचिक जमदग्नी परशुराम, पंचदशी कथा उत्तम, षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा, क्षत्रवृद्ध रजीव राजवंश. सप्तदशी कथा सुरस, ययाती चरित्र अष्टादशास 19 वैराग्य त्याचे. पुरु दुष्यंत भरतकथा, विसोत्तमी निवेदिता, भरतवंश रंती देवकथा 21 पांचाल कौरव मगधवंश 22व्यात सुरस, अनुद्रह्यू तुर्वसू यदुवंश 23व्या माझी. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. ऐसा नवमस्कंद पूर्ण, पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. वैशाख वद्य द्वितीया शके 1946. नवमस्कंदामधील 7वा अध्याय आज आपल्याला पाहायचा आहे. काल आपण जो अध्याय पाहिला त्यामध्ये आपण पाहिलं की युवनाश्व जो आहे, राजा युवनाश्व हा सूर्यवंशाचं आपण आता वर्णन पाहत आहोत, त्यांची वंशावळी पाहत आहोत.
युवनाश्वाने त्या ठिकाणी ऋषींच्या आश्रमामध्ये जे अभिमंत्रित केलेलं पाणी होतं, जे यज्ञामध्ये अभिमंत्रित केलं होतं, ज्यामध्ये पुंसवन व्रताचा उद्देश होता की पुत्रप्राप्ती व्हावी, ते पाणी हा राजा रात्रीच्या वेळेस खूप तहान लागली म्हणून त्या ठिकाणी आला. ऋषी निद्रेमध्ये होते, त्यामुळे कोणालाही न विचारता ते पाणी तो प्यालेला आहे. म्हणजे एक लक्षात घ्यायचं, कुठेही आपण दुसरीकडे गेलो तर आपल्या हाताने एखादं काम असेल तर ते करायचं नाही, त्यांना विचारल्याशिवाय आपण ते काम करू नये. कुठली गोष्ट कोणत्या उद्देशाने कुठे ठेवलेली आहे हे बाहेरच्या माणसाला माहीत नसतं आणि त्यामुळे त्याने ते ज्या ठिकाणी आपण गेलो त्या यजमानांना विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट ग्रहण करू नये. आता त्याने ते ग्रहण केल्यामुळे त्याचा जो परिणाम व्हायचा तो परिणाम झाला आणि तो परिणाम पुंसवन पुत्रप्राप्तीचा तो एका स्त्रीसाठी केलेला होता, पण त्याच्याऐवजी तो राजाच तो प्यालेला होता. पण त्याचा परिणाम जो आहे तो जसा व्हायचा तसाच होता. या युवनाश्वाला काल सांगितल्याप्रमाणे त्याचं पोट फाडून एका लहान बाळाचा जन्म झालेला आहे. त्या बाळाचं नाव पुढे मांधाता पडलेलं आहे. काल आपण पाहिलं हे सगळं. मांधाता आणि बिंदुमती यांच्या पोटी पुरुकोत्स, अंबरीष आणि मुचकंद आणि तसेच 50 मुली झाल्या. त्यामध्ये एक नर्मदा होती, एक वेगळी मुलगी. त्या नर्मदेचा विवाह जो आहे तो, ती नर्मदा जी होती ती नागांच्या वंशामधली होती. नागांनी आपली बहीण जी आहे नर्मदा ती या पुरुकुत्साला दिली. म्हणजे मांधात्याचा मुलगा पुरुकुत्स, त्याची पत्नी म्हणजे ही नागकन्या नर्मदा. आता ही नर्मदा आणि नर्मदा नदी हे वेगळे आहेत. आता ती नागकन्या असल्यामुळे आणि नागराज वासुकी ज्यांचा नेहमी निवास हा जलामध्ये असतो, त्या वासुकीच्या आज्ञेमुळे या नर्मदेने आपला पती जो पुरुकुत्स याला घेऊन ती रसातळामध्ये घेऊन गेली. म्हणजे त्याने जलामध्ये प्रवेश केला आणि आतमध्येच ती राहिली. आता भगवंताची शक्ती होती, वध करण्यास योग्य अशा गंधर्वांना या पुरुकुत्साने मारलं. पुरुकुत्स पराक्रमी होता, पण नागराजाने प्रसन्न होऊन या पुरुकुत्साला असा वर दिला की या प्रसंगाचे जो स्मरण करील त्याला सापांपासून भीती राहणार नाही. आपण म्हणतो नवनागस्तोत्र जे आहे, अनंत वासुकी शेषम, या सगळ्याचं स्मरण जरी केलं तरी पण सापापासून, सर्पापासून, त्याच्या विषापासून भीती आपल्याला राहणार नाही. पुढे या पुरुकुत्साचा पुत्र जो आहे तो त्रसदस्यू, त्याचा पुत्र अनरण्य, त्याचा हर्यश्व, त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन अशी ती परंपरा झाली. आता त्रिबंधन जे आहे त्या त्रिबंधनाचा पुत्र जो आहे तो सत्यव्रत, आणि हाच सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला. त्रिशंकूचं आख्यान म्हणजे पुढे आता हरिश्चंद्राचं आख्यान येणार आहे. आता या त्रिशंकूचं काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आपल्याला. त्रिशंकूच्या निमित्ताने जो वडिलांना त्रास देतो, समर्थ आपल्याला सांगतात, जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. मूर्ख लक्षणामध्ये आला जो आईवडिलांना विरोध करतो तो. आता याचं मूळ जे आहे ते या आख्यानामध्ये आहे, त्रिशंकूच्या आख्यानामध्ये. त्रिशंकू म्हणजे कोण? जो वडिलांना त्रास देतो किंवा गुरूंच्या गायीची हत्या करतो किंवा प्रोक्षण न करता वस्तू वापरतो. प्रोक्षण म्हणजे आपण पूजेमध्ये आहेत, घरातलीच मंडळी आपल्याचपैकी कोणीतरी आपल्याला फुलं आणून देते पूजेला पाहिजे म्हणून, काही वस्तू आणून देतात. पूजेमध्ये सोहळ्यामध्ये असताना त्या वस्तू जेव्हा आपण घेतो त्यावर पाणी प्रोक्षण केलं पाहिजे. म्हणजे पाण्याचे थेंब त्यावर आपण टाकले पाहिजे की जेणेकरून ते आणलेल्या व्यक्तीच्या अपवित्रपणाने ते दोषयुक्त होणार नाहीत, त्यांचा दोष निघून जाईल. म्हणून कुठलीही गोष्ट पूजेसाठी घेत असताना त्यावर पाणी प्रोक्षण करणं महत्त्वाचं आहे. आणि हे न केलं तर या त्रिशंकूची अवस्था प्राप्त होते. म्हणून त्रिशंकूला या 3 चुकींमुळे वडिलांना त्रास देणे, गुरुची गाय मारणे आणि प्रोक्षण न करता वस्तू वापरणे, या 3 गोष्टी, हे 3 दोष जे आहे ते खिळ्यासारखे त्याला टोचत असतात. म्हणून त्याचं नाव त्रिशंकू पडलेलं आहे. आता त्रिशंकूने अजून एक पाप केलेलं आहे, ते सुद्धा असं आहे की एका विवाहासाठी उभे असलेली ब्राह्मण कन्या जी आहे ती या त्रिशंकूने पळवलेली आहे. आणि म्हणून वडिलांनी त्याला शाप दिला. काय शाप होता? की तू चांडाळ हो असा शाप दिला.
म्हणजे कुठलंही आपल्या धर्माच्या विरुद्ध वर्तणूक झाली तर आपण त्या शापाचे, त्या पापाचे भागीदारी होतो. त्यामुळे धर्मम चर सत्यम वद हे जे सांगितलं आपल्या उपनिषदांनी, याचा अर्थ सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी लक्षातच ठेवला पाहिजे. तर असा हा त्रिशंकू. आता या त्रिशंकू विख्यात झाला या नावाने, पण या त्रिशंकूच्या वेळेस पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांडाळ झाला होता, तरी विश्वामित्र जे आहेत त्यांच्या प्रभावाने, विश्वामित्रांच्या आशीर्वादाने तो स्वर्गात गेला. पण स्वर्गात गेला आणि सदेह गेला, देहासहित गेला. पण स्वर्गामध्ये देवाने जे आहे ते त्याला पुन्हा खाली ढकलून दिलं. म्हणजे हा वर जातो आहे आणि देव त्याला खाली ढकलत आहेत, अशी अवस्था झाली. आता विश्वामित्राच्या प्रभावाने तो स्वर्गात गेला, सदेह गेला आणि त्या आपल्या म्हणजे त्याला कारण त्याला खाली ढकलल्यामुळे तो आता आकाशामध्ये आपल्या अंतराळामध्ये तो स्थिर झाला. म्हणजे आता कशी परिस्थिती झाली, खाली जमिनीवर पण नाही आणि स्वर्गात पण नाही, असा तो मध्येच लटकल्या गेला. आता ह्या त्रिशंकूचा जो पुत्र आहे, त्रिशंकवो हरिश्चंद्रो विश्वामित्र वसिष्ठयो हो. आता या त्रिशंकूला मदत करण्यासाठी दोघेजण होते. ते दोघे कोण, की एक विश्वामित्र आणि वसिष्ठ मुनी. आता या विश्वामित्राच्या प्रभावाने हा स्वर्गामध्ये गेला, म्हणून वसिष्ठ मुनीने विश्वामित्रांना शाप दिला. पण आता देवतांनी त्यांना खाली ढकलल्यामुळे पुन्हा या त्रिशंकूला, त्या त्रिशंकूच्या म्हणजे त्याचं संरक्षण करण्यासाठी म्हणून पुन्हा वसिष्ठ ऋषींना सुद्धा शाप मिळाला. अशा रीतीने विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषी हे दोघेही आता शापामध्ये बांधल्या गेले. आता शाप काय होता, की एक म्हणतो विश्वामित्रांना, तो म्हणतो की तू आडी हो. आडी शब्द या ठिकाणी आहे, म्हणजे समुद्रामध्ये असणारा बगळा, समुद्राच्या काठी असणारा बगळा. आणि दुसरीकडे विश्वामित्रांनीही त्याला शाप दिला, तू बगळा हो. म्हणजे असा दोघांनाही या हरिश्चंद्राच्या कारणाने दोघांनाही हे बगळ्याची योनी प्राप्त झाली. ही कथा त्या ठिकाणी आहे. आता पुढे असं आहे की ह्या हरिश्चंद्र जे आहे, यदि वीरो महाराज ते नैवताम यजे इति तथेति वरुणैनास्य पुत्रो जातस्तु रोहिता. बऱ्याच काळपर्यंत याचा त्रिशंकूचा जो पुत्र आहे तो तो हरिश्चंद्र आहे. या हरिश्चंद्राला संतान नव्हतं आणि संतानप्राप्तीसाठी म्हणून त्यांनी वरुणदेवाची आराधना केली आणि त्या वरुणदेवांना प्रसन्न केलं. आणि वरुणदेवाची म्हणल्याप्रमाणे की ठीक आहे असं म्हणून वरुणदेवाच्या कृपेने या हरिश्चंद्राला पुत्रप्राप्ती झाली. या पुत्राचं नाव रोहित आहे. म्हणून विश्वामित्र यांच्या आशीर्वादाने स्वर्गामध्ये जाणारा हा जो त्रिशंकू आहे त्याचा पुत्र हरिश्चंद्र आणि हरिश्चंद्राचा रोहित. आता पुत्रप्राप्ती झाली. आता वरुणदेवता असे म्हणते की माझ्या कृपेने तुला आता ही पुत्रप्राप्ती झाली आणि तुला एक काम करायचं आहे की हा जो यज्ञ आहे त्या यज्ञासाठी यज्ञ पशु किंवा यज्ञ बळी जो आहे तो सुद्धा तुला द्यायचा आहे. मग आता हा जो मुलगा आहे त्यालाच आता यज्ञ पशु कर असं म्हणल्यानंतर आता या बापाला म्हणजे हरिश्चंद्राला आता ती काळजी लागली. आता मला मुलगा झाला, जसं मुलाचा जन्म झाल्याबरोबर आपण घरामध्ये त्या मुलाचे आईवडील आहेत त्या जन्माबरोबर त्याच्या प्रेमाशी आपण बांधल्या गेलेला असतो. लहान मूल जन्म झाल्यावर 1-2 तास पण झाले नसतील की लगेच त्याच्याबरोबरचा पुत्रस्नेह जो आहे तो आपल्यामध्ये निर्माण होतो. आपण पाहतो, आपला अनुभव येतो. तर तसं याला वाटलं. पण लगेच त्या वरुणाने त्या ठिकाणी मागणी केली की हा यज्ञपशु आहे तो आता तू मला दे. तेव्हा आता बाप म्हणून हरिश्चंद्र म्हणतात की हा यज्ञपशु 10 दिवसानंतर यज्ञाच्या योग्य होईल, त्यामुळे आधी याचे 10 दिवस तर होऊ द्या. त्यामुळे वरुणदेवता पुन्हा शांत बसलेली आहे. आणि मग पुढे पुन्हा वरुणदेवता आली आणि वरुणदेवतेने पुन्हा त्याचा मागणी केली. तेव्हा हरिश्चंद्र आता म्हणतात की जेव्हा या यज्ञपशूच्या तोंडामध्ये दात येतील तेव्हा मी याला बळी म्हणून देईल, यज्ञासाठी तो योग्य होईल. म्हणजे एक नाही कारण आपण लहानपणी गोष्ट ऐकत होतो, थांब माझ्या लेकराला नाव घालू दे, थांब माझ्या लेकराचं अंग पुसू दे, असं करत करत कसं त्या कावळ्याला बाहेर सामोरं द्या चिमणीने. तसं या ठिकाणी झालं. आणि मग पुढे पुन्हा दैत्य त्याला दातही आले
कोणाला? या रोहिताला. आणि मग पुन्हा वरुण राजा आला, वरुणाने मागणी केली. मग म्हणतात आता हे तर दुधाचे दात आहेत, ते पडून जातील तेव्हा हा योग्य होईल. म्हणजे असं काही ना काही कारण काढून त्याचा मृत्यू जो आहे तो पुढे पुढे ढकलत गेला. आणि असा होता होता इति पुत्र अनुरागेण स्नेहयंत्रित चेतसा कालम वंचयता तं तमुक्तो दैवस्तम ऐक्षत. अशा प्रकारे पुत्रप्रेमामध्ये मन गुंतल्यामुळे हरिश्चंद्र राजा, जो आपण वायदा केला होता की माझ्या पुत्राचा मी आता बळी देईन आणि यज्ञ हा पूर्ण करेन, पण तो टाळू लागला. आणि असं म्हणता म्हणता वरुण राजा मात्र वाटच पाहत होता. शेवटी त्या रोहित जो आहे आता तो मोठा झाला. आता बापाने असं टाळल्यामुळे त्याला आता समजायला लागलं आणि त्याने विचार केला की माझ्या वडिलांनी जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करण्यामध्ये ते आता क्षमता त्यांची नाही, कारण माझ्यामध्ये ते अडकून राहिलेले आहेत. आणि म्हणून रोहित असं म्हणतो की आता मी हे घराचाच त्याग करावा. आणि म्हणून या ठिकाणी रोहितच तद अभिज्ञाय म्हणजे त्याला ते समजल्यामुळे पितुः कर्म चिकीर्षितम प्राणप्रेप्सुर धनुष्पाणीर अरण्यम प्रत्यपद्यत. धनुष्य बाण घेतला आणि हा रोहित जो आहे तो वनामध्ये निघून गेलेला आहे. आता काही दिवसानंतर पुन्हा काही काळ गेला. पण आता वरुण देवतेचा त्यावर कोप होताच या हरिश्चंद्रावर. आणि या हरिश्चंद्राला आता वरुण देवता ही जी आहे की जलवर्षाव करणारी देवता आहे, वरुण देवता. आणि म्हणून पाण्याचा संबंध वरुण देवतेशी आहे. आणि वरुण देवाच्या कृपेने अवकृपेने या हरिश्चंद्राच्या पोटामध्ये पाणी साठायला लागलं. ज्याला आपण जलोदर असं म्हणतो. जलोदर म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पोटामध्ये साचलं की तो जलोदर नावाचा रोग होतो. तसा याला रोग झाला. आता ही गोष्ट रोहिताला तिकडे समजली जंगलामध्ये. आणि रोहिताने विचार केला आता माझ्या वरुणदेवाच्या अवकृपेमुळे माझ्या वडिलांना हा रोग झालेला आहे, त्यावर मी काहीतरी उपाय शोधला पाहिजे. म्हणून तो त्या ठिकाणी वडिलांना भेटण्यासाठी तो येत होता. आता इंद्र म्हणजे वरुण देवतेच्यापेक्षा वरची पोस्ट इंद्र. आता इंद्राने मग येऊन त्या रोहिताला अडवलं की तू जाऊ नकोस आणि पवित्र तीर्थाचे सेवन करीत पृथ्वीवर विचार करणं हे तुझ्यासाठी चांगलं आहे, इंद्राने हे सांगितलं. रोहिताने ते मान्य केलं आणि रोहित पुन्हा आपला वर्षभर पुन्हा वनामध्ये परत गेला. 1 वर्ष झाल्यावर पुन्हा तो येत असताना पुन्हा इंद्राने त्याला अडवलं. आणि असं होता होता आता इंद्र स्वतः राजा इंद्राच्या वेशामध्ये न येता इंद्र ब्राह्मणाच्या वेशामध्ये येत होता. आणि त्यामुळे त्याला अडवण्याचा इंद्राने प्रयत्न केला. आणि तो इंद्रसुद्धा आता वृद्ध ब्राह्मणाचा वेश होता आणि त्याने त्याला अडवलं. आणि असं होता होता किती वर्ष झाले तर 6 वर्ष झाले. 6 वर्षे रोहित वनातच राहिला आणि 7व्या वर्षी तो आपल्या नगराकडे येऊ लागला. आता त्याला माहिती आहे की आपल्या वडिलांना त्या यज्ञामध्ये पशुबळी दिल्याशिवाय त्यातून त्यांची मुक्तता होणार नाही. म्हणून त्यांनी एक अजिगर्त त्याचा मुलगा शुनशेप याला विकत घेतलं म्हणजे काहीतरी त्याला धनद्रव्य दिलं आणि त्याला विकत घेतलं. आणि यज्ञ पशु बनवण्यासाठी या शुनशेपाला घेऊन हा रोहित आपल्या वडिलांच्याकडे आला. आता राजा हरिश्चंद्राची जलोदरापासून सुटका झाली, कारण या शुनशेपाचा त्या ठिकाणी बळी दिला. आता तो जो यज्ञ होता तो यज्ञ सुरू असताना आपण मागे पण पाहिलं 2-3 हा भाग आलेला आहे की यज्ञाच्या वेळेस 4-5 जे अधिकारी आहेत ते महत्त्वाचे असतात. एक म्हणजे होता, दुसरा म्हणजे अध्वर्यू, तिसरा म्हणजे ब्रह्मदेव, चौथा म्हणजे उद्गाता आणि 5वा म्हणजे ऋत्विज. आता हे ऋत्विज जे आहेत ते ऋग्वेदाचे मंत्र म्हणणारे आहेत. होता म्हणजे जे आहेत ते या यज्ञामध्ये विश्वामित्र हे स्वतः होते. आणि त्यांचं काम काय की यज्ञामध्ये ज्या ज्या समिधा यज्ञाला अर्पण करायच्या अग्निदेवतेला त्या समिधा अर्पण करणं, मंत्र म्हणणं आणि त्या अर्पण करणं. अध्वर्यू कोण झालं या ठिकाणी की जमदग्नी, स्वतः जमदग्नी हे आपण लक्षात घ्या आपल्या समर्थांच्या, त्यांचं गोत्र जमदग्नी आहे. जमदग्नी, परशुराम ही सगळे कथा आपल्याला पुढे येणारच आहेत. त्यानंतर ब्रह्मदेव जे आहेत तर ब्रह्मदेवाचं काम जे आहे ते कोणी केलं तर वसिष्ठ. आता ब्रह्मदेव ही झाली
पोस्ट म्हणजे हुद्दा झाला तो कलेक्टर, डेप्युटी कलेक्टरसारखा ब्रह्मदेव. आता ब्रह्मदेव म्हणजे आपण जे म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश, ते ब्रह्मदेव नाही. ही एक हुद्दा आहे तो, ती एक काय म्हणतो त्याला, एक पोस्टच आहे. म्हणजे पोस्ट म्हटलं की लगेच लक्षात येईल. आणि मग हे वसिष्ठ झाले. आता त्यांचं काम काय आहे की हे जे यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये आणलेली प्रत्येक वस्तू जी अग्नीला अर्पण होणार आहे ती शुद्ध आहे किंवा नाही. यज्ञामध्ये हे चारही जण जे मंत्र म्हणणार आहेत, मंत्र म्हणून ती आहुती देणार आहेत, ते मंत्राचा उच्चार बरोबर होत आहे की नाही, म्हणजे कायद्याचं पालन करणं आणि नाही केलं तर शिक्षा देणं, याकडे डोळे बारीक करून काळजीपूर्वक ते लक्ष ठेवायचं काम या वसिष्ठाने केलेलं आहे. पृथ्वीचे जे आहे ते ऋग्वेदाचे मंत्र म्हणत होते आणि या ठिकाणी उद्गाता, यास्य मुनी हे उद्गाता झाले. आणि त्यांचं काम काय उद्गाताचं की सामवेदानुसार गायन करणं. सामवेद हे जे आहे, जसं आपण म्हणतो की गद्य आणि पद्य. गद्य हे म्हणजे साधं वाक्यामध्ये असतं, पद्य हे म्हणावं लागतं, गायनाचं त्याला स्वरूप असतं. तसं हे उद्गाता यांचं काम हे सामवेदाचं गायन करणं हे त्यांचं काम आहे. असे चारींचे काम होते. पण त्या सगळ्या प्रकारामध्ये सगळं व्यवस्थितपणे झाल्यानंतर इंद्रांनी प्रसन्न होऊन हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ प्रदान केला. आता हे शून्यक्षेप जे आहे त्याचं कथानक मी नंतर सांगतो असं शुकदेव परीक्षित राजाला सांगतात. आता सत्यव्रत जो आहे तो, सत्यव्रत म्हणजे आपले हे हरिश्चंद्र आहे. दृढतेने पत्नीसह पालन करणाऱ्या हरिश्चंद्राला त्याने पाहिलं आणि त्यावर विश्वामित्र खूप प्रसन्न झाले. आणि विश्वामित्रांच्या प्रसन्नतेनंतर राजा हरिश्चंद्राने आपल्या देहाचा, देह जसा पंचभूतात्मक आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाशापेक्षा मोठं म्हटलं की अहंकार, अहंकाराच्यापेक्षा मोठं म्हणलं तर ती ज्ञानकला आहे, आणि त्याच्यापेक्षा वर म्हटलं तर परमेश्वराशी एकरूपता आहे. या पद्धतीने सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमदा उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे. 20वा दशक 10वा समास. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरून. हे जे आपण 12 ओव्या म्हणतो, प्रत्येक वेळेस दादबोध पूर्ण झाल्यानंतर या ओव्या म्हणतो आपण. 2 समास वाचा, 1 समास वाचा, पण या ओव्या म्हणण्याचा प्रघात आहे. तसं या हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वी तत्वामध्ये विलीन केलं. मग पृथ्वी तत्वाच्या वर काय आहे तर जल. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. मग त्या पृथ्वी तत्वाला जलामध्ये विलीन केलं, त्या जलाला तेजामध्ये विलीन केलं, तेजाला वायूमध्ये विलीन केलं, आणि वायूला आकाशामध्ये स्थिर केलं. कारण तो वायू लहानपणी आम्हाला होतं पहा, तुम्हालाही असेल, माझ्या वयात जे असतील ते विज्ञान म्हणून एक शब्द होता. विज्ञानाचं एखादं पुस्तक होतं, त्यामध्ये वारा म्हणजे वायू आणि वारा याच्यामधला फरक काय की वायू वाहू लागला की त्याला वारा म्हणतात. म्हणजे त्या वायुतत्वाला आकाशामध्ये स्थिर केलं. आकाशामध्ये ती वायूची झुळक आली, आणि म्हणून ज्यातून ती झुळक आली त्यामध्ये त्याला विलीन केलं मग आकाशामध्ये. आणि मग आता हा आकाश जो आहे त्या तत्वाला मग अहंकारामध्ये विलीन केलं. असं करत त्या राजांनी, हरिश्चंद्रांनी स्वतःचं अज्ञानसुद्धा भस्म केलं, आणि यानंतर निर्वाण सुखाची अनुभूती त्याला आली, आणि त्याने आपल्या देहाचा त्याग केला. हरिश्चंद्र या ठिकाणी मुक्त झालेले आहेत. मग हे ज्या हरिश्चंद्राची कथा आहे ते नेहमीसारखंच या ठिकाणी दिलेलं आहे. या सगळ्यांचं स्मरण करणारा जो आहे तो सत्यव्रती होतो. राजा हरिश्चंद्र सत्यव्रताने राहिलेला आहे. श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां नवमस्कंदे हरिश्चंद्रोपाख्यानं नाम सप्तमोऽध्याय. हा 7वा अध्याय नवमस्कंधामधील या ठिकाणी पूर्ण होतो. हरिश्चंद्राचं आख्यान या ठिकाणी पूर्ण होतं. आता आपण हळूहळू गंगावतरणाकडे वळत आहोत. चैत्र झाला, वैशाख महिना झाला, आता ज्येष्ठ महिना येणार आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी या दरम्यान आपण गंगेचा महोत्सव साजरा करतो. गंगाद्वार हे जे आहे 4 धामापैकी, त्या ठिकाणी खूप मोठा उत्सव होतो, आणि आपण इथे गंगाद्वाराच्या ठिकाणी म्हणजे आपापल्या ठिकाणी आपण ते गंगेची कल्पना करून त्या गंगेचं महात्म्य अनेक पोथींमध्ये सांगितलेलं आहे, ते त्याचं आख्यानसुद्धा लावतात.
तर आता हा अध्याय या ठिकाणी 7वा अध्याय संपतो आणि आता सगर राजाचं चरित्र सुरू होतं. सूर्यवंशामध्ये एक एक राजाचं चरित्र. त्यामुळे आपण 2 मिनटं भजन करूया आणि मग पुढच्या अध्यायाकडे वळूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दाम